नमस्कार। आज आपण बनवूया नगरी पद्धतीची चिकन बिर्याणी। तर सर्वप्रथम 3 ते 4 मोठे कांदे उभे कापून घ्यायचे। नंतर कढईमध्ये तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व कांदे टाकून घ्यायचे आणि ते पूर्ण लाल होईपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे। अशा प्रकारे कांदा पूर्ण लालसर असा तळून घ्यायचा आणि आता तो आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। हे 1 किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट घालूया। नंतर त्यामध्ये मीठ घालूया। नंतर त्यामध्ये दही घालूया। 100 ग्रॅम दही घालायचे। साधारणतः अर्धा किलोची बिर्याणी असेल तांदूळ तर 100 ग्रॅम दही भरपूर होते। नंतर त्यामध्ये तळलेला जो कांदा होता आपण तो घालूया। नंतर त्यामध्ये आपण सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालूया। नंतर आपण साधा चिकन मसाला वापरतो जो भाजीला तो घालूया। नंतर त्यामध्ये हळद घालूया। घरचा थोडासा काळा मसाला असतो घरचा तो घालूया। लाल तिखट घालूया। काश्मीरी मिर्च पावडर घालूया। धने पावडर घालूया आणि याला चांगले हलवून घेऊया। आता हे चिकन बघा अशा प्रकारे काढून घेतलेले आहे। आता आपण याला 20 ते 30 मिनिटे मॅग्नेट होण्यासाठी ठेवून देऊया। यावर झाकण ठेवू आणि साईडला ठेवून देऊया। आता आपण 500 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुसरा तांदूळ पण वापरू शकता। त्यामध्ये आपण पाणी घालूया आणि हे पण 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तास ठेवलं तरी चालेल। हे बाजूला ठेवून देऊया थोड्या वेळासाठी। आता हे चिकन चांगल्या प्रकारे मॅग्नेट झालेलं आहे। आता आपण एक पातेलं गॅसवर ठेवूया आणि ते चांगलं तापून घेऊया। नंतर त्यामध्ये तेल घालूया। आपण कांदा जर तळला होता ते तेल घातलं तरी पण चालतं। नंतर थोडंसं तेल चांगलं तापून देऊया। नंतर त्यामध्ये हे जे मॅग्नेट केलेलं चिकन असतं हे घालूया। आता याला आपण हलवून घेऊया। आणि बारीक गॅसवर झाकण ठेवूया। याला आपोआप बघा पाणी सुटते आणि तेल पण सुटतं। यावर आपण झाकण ठेवूया। आता आपण पुढची तयारी करून घ्या। तोपर्यंत एका गॅसवर मोठ्या एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे। त्यामध्ये हे जे खडे मसाले घेतलेले आपण दालचिनी तमालपत्र हे सर्व कच्चे खडे मसाले आपण यामध्ये घालून घेऊया। नंतर त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेऊ। नंतर त्यामध्ये मीठ घालूया। मीठ थोडे गरजेनुसार घालायचे। थोडे जास्त मीठ घातले म्हणजे भाताला चव उतरते, त्यामधलं पाणी काढून टाकायचे असते। नंतर त्यामध्ये थोडेसे तेल घालूया आणि याला उकळी येऊन देऊया। तोपर्यंत आपण हे चिकन बघूया। बघा 10 मिनिटांनी त्याला बघा तेल आणि पाणी सुटलेलं आहे। आता आपण त्याला पुन्हा एकदा खालीवर करून घेऊया आणि पुन्हा बारीक गॅसवर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊया। आता हे पाण्याला उकळी आलेली आहे। आपण बाजूला ठेवले होते ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने आणि नंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे।
तांदूळ बघा आता चांगला शिजलेला आहे. 80% तांदूळ शिजून घ्यायचे बघा. असं होईपर्यंत असं हाताने तुकडा पडतो तोपर्यंत तांदूळ शिजून घ्यायचा. आता हा तांदूळ आपण असं झाऱ्याने वगैरे कशाने तरी काढून जे आपले चिकन शिजलेलं आहे बघा यामध्ये घालून घेऊया. असं वरून एक लेअर देऊया. अशी पूर्ण लेअर पूर्ण वरून देऊन द्यायची. किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर एक लेअर चिकनचा आणि एक लेअर तांदळाचा असा दिला तरी पण चालेल. अशा प्रकारे सर्व तांदूळ टाकून घेऊया. आता संपूर्ण तांदूळ असा चिकनच्या वरून आपण टाकून घेतलेला आहे. आता त्यावर आपण घरचा जो खाण्याचा कलर असतो तो असं वरून थोडा पाण्यामध्ये मिक्स करून असं टाकून घेऊया. नंतर त्यावर आपण जो तळलेला कांदा होता तो घालून घेऊया. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालून घेऊया. आणि त्यावर झाकण ठेवूया. बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून ठेवूया. आता आपली बिर्याणी तयार आहे. आपण एका डिश मध्ये याला काढून घेऊया. आपली नगरी पद्धतीची बिर्याणी ही तयार आहे. आपण कांदा आणि लिंबू सोबत सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.